जो अभंग आपण घेतलाय तो बहुतेकांच्या पाठात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती बहुतेक पाठ पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही. हरिपाठ पाठ आहे पण त्याचा अर्थ माहिती नाही. पसायदान पाठ आहे पण त्याचा अर्थ माहिती नाही. तसे काही अभंग पाठ आहे काय सांगू आता आपुलिया हिता जयाची द्वारी या अभंग पाठ आहे पण त्यांचे खरे अर्थ आपल्याला माहिती नाही. म्हणून सोपा अभंग आहे पण फार लक्ष देऊन ऐका. अभंगाची प्रस्तावना फार सुंदर आहे. या सृष्टीमध्ये खूप जण उपकार करतात, खूप लोक उपकार करतात. कोण कोण करतात ऐका. परोपकाराय वहन्ति नद्या या देशातली जी गंगा वाहते उपकारासाठी वाहते. का पीडित पापताप मोकिदत्रीचे पादप समुद्रात जायाप गंगेचे जैसे. गोदावरी काय धारणा काय. तुमच्या नाशिक जिल्ह्यातून जेवढ्या गंगा आमच्या मराठवाड्याकडे पैठणला जातात त्या जाता जाता तुमच्या शेतीचं रक्षण करतात, तुम्हाला मला प्यायला पाणी देतात, तुमचं माझं जीव उद्धरून टाकतात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी. तुम्ही नुसतं वाचेनं गंगा गंगा म्हटलं तरी गंगा तुम्हाला पवित्र बनवते. ऐका. डोळ्यानं गंगेला पाहिला उगीच करते घडते एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया डोळ्यानं पाहिली तरी तीर्थाचं दर्शन घडवते. बघा आंघोळ केली तरी पुण्य, डोळ्याने पाहिली तरी पुण्य, वाचेनं म्हटलं तरी पुण्य. आणि तुम्ही केलीच गोदावरीचं स्नान पंचवटीला त्र्यंबकेश्वरला कुशावर्त नावाच्या कुंडात जाऊन तुम्ही जर स्नानच केलं तर नाथ महाराज म्हणतात भूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. अनंत पाप्याचं पाप तुमच्या जीवनात धुवून टाकते महाराज. किती उपकार आहे. गंगेसारखा उपकार नाही ना. पाणी देते, शेतीचं पालन पोषण करते, तुमचा माझा उद्धार करते, सगळं जीवन तिच्यावर चाललंय आपलं. एवढा उपकार करणारी गंगा आहे. पण गाथ्यात असा अभंग नाही. काय सांगू आता गंगेचे उपकार. का नाही माहितीये का. गंगा उपकार करते पण दुष्काळ पडला पाऊस नाही पडला तर ती आटून जाते. म्हणजे तिचा उपकार आहे पण निरंतर नाही. पुन्हा ऐका. गंगा उपकार करते बोलू नका. गंगा उपकार करते पण निरंतर नाही. ती उपकार करते पण ती जर आटली, पाणी जर पडलं नाही, मेघ जर आले नाही, पाऊस जर पडला नाही तर ती तुमच्यावर उपकार करू शकत नाही. म्हणजे तिचा उपकार आहे पण काही काळ आहे. ती निरंतर उपकार करत नाही. चला गाय उपकार करते. गाय दूध देते आपल्याला, शेण देते आपल्याला, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. काय उपकार आहे महाराज. जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. पण आपल्या देशातली लोक जिवंतपणे गाईला खाटकाच्या दारात देतात आणि ते खाटीक तिला वरच्या वरच्यावर लटकवतात. 21 दिवस तिला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात आणि तिच्या मांसाला न लागून येणारी कातडी जिवंतपणे काढतात आणि परदेशामध्ये ती कातडी विकतात. त्यांना दोष द्यायचा नाही आपल्याला. आपल्या शेतकऱ्यानं ती गाय त्याच्या दारात जाऊ द्यायची, एवढंच करायचं. त्यांना काय त्यांचं कामच आहे. पण आपण आपली गाय मेली तर तिची माती शेतात करायची पण ती खाटकाच्या दारात जाऊ द्यायची नाही. का. कारण तिला मारलं जातं. जिवंतपणे तिच्या अंगावरची कातडी काढली जाते. तप्त तिच्या अंगावर पाणी टाकलं जातं. का. कारण मांस जर चिटकून आलं कातडीला तर 1 लाखाचा भाव आहे आणि नुसतं मांस बाजूला काढलं तर 1 कोटीचा भाव आहे. काही पैशासाठी उपकार करणारी गोमाता जिवंतपणे कापली जाते. गो हत्याबंदी कायदा आहे कोणी पाळत नाही. त्याला आपण पाहतो. विनंती असेल शेतकऱ्यांना किंबहुना कृषी जिने गोधने राखोनी वर्तने माऊलींच्या ओव्यात बरं. आपण जर शेतकरी असाल तर आपली गाय आपण खाटकाच्या दारात द्यायची नाही. कारण ती आपल्यावरती उपकार करते, दूध देते आपल्याला, शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते. ऐका किती उपकार आहे गाईचा. दूध दिलंय, शेण दिलंय, मेल्यानंतर कातड सुद्धा दिलंय. पण गात्यात अभंग नाही. काय सांगू आता गायीचे उपकार. का नाही माहितीये का. गाय तात्या आपल्या जगन तात्या आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते, गाय मेल्यानंतर महाबळेश्वर ग्रामस्थ तरुणांना ऐका आपल्याला कातड सुद्धा देते. पण गाय कधी कधी आटली ती तुम्हाला दूध देऊ शकते. त्याचं कारण तिचा उपकार आहे पण निरंतर नाही. तुमच्यावर काही काळ ते उपकार करू शकते. हे झाडं उपकार करतात आपल्यावरती. झाडं 4 महिने आपल्याला खायला फळं देतात.
चिकू देतात, पपई देतात, आंबे देतात, फार फळं आपल्याला मिळतात, आपलं शरीर निरोगी करण्याचं काम करतात. तो किती झाडाचा उपकार आहे. पण बघा, झाड उपकार करतं, पण आता तुम्हाला आंबा खाण्याची इच्छा झाली. नाशिक रोडला जा, नाशिकला जा, जे रोडला जा, कोणत्याही भारी मार्केटमध्ये गेला तरी तुम्हाला आता आंबे भेटणार नाही. तुम्हाला माझा भेटल, माझा स्लाइस भेटल, मिरिंडा भेटल. ते केमिकल युक्त आहे. आंब्याच्या पोळ्यापासून बनवले, पाण्यापासून बनवले. ओरिजिनल आंबा तुम्हाला चैत्रातच मिळणार, अक्षय तृतीयेला मिळणार, दशहरी मिळणार, केसरी मिळणार. तुम्हाला जो पाहिजे तो मग तुम्ही देवघर तुम्हाला हापूस मिळणार, पण त्या 4 महिन्यात मिळणार. म्हणजे झाड उपकार करतं, पण 4च महिने. झाडाचाही उपकार काही काळ आहे, म्हणून त्याच्यासाठी अभंग नाही. काय सांगू आता झाडाचे उपकार, आणखी सांगू. सगळी माणसं उपकार करणार. आपण सगळे जन्माला चालू उपकार असतात, म्हणून तर सप्ताह टिकलाय, म्हणून तर पंक्ती घालतो आपण, म्हणून तर कीर्तन करतो, म्हणून तर महाराज लोकांना बोलवतो. का? परोपकाराय इदं शरीरम. आपल्या सगळ्यांचं जीवन किसी के, असं म्हणताना विकोरायचं. शिष्टीनं म्हणताना पुन्हा बोलताना काय, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचं देणारा माणूस असतो, आपल्या जवळचं सांभाळून ठेवणारा राक्षस असतो. राक्षस. बघा, तुम्हाला काय व्हायचंय? माणूस व्हायचंय का राक्षस व्हायचं? तुम्ही जर पंगत घालत असाल तर तुम्ही माणूस आहात, आणि भरपूर पैसे असून तुम्ही पंगत घालत नसाल, तुम्ही म्हणून कशाला असंच नका करा. विनंती असेल आपल्या जवळचं. मी असं म्हणत नाही सगळं देऊ नये, असं तुकोबरांचंही म्हणणं नाही. तुका फार नाही, फार तर थोडा तरी नका घालू दूध जयामध्ये सार. ताकाची उपकार तरी करा, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी माझा, पाणी तरी द्या, जीवन तरी द्या. आपल्या जवळचं थोडंसं देण्याचा प्रयत्न करत जा. काही माणसं देत नाही. माझा एक मित्र आहे, त्यानं मला 4 रूम भरून पैसे दाखवले. विश्वास नाही, 4 रूम भरून. मी त्याला म्हटलं, राजे पैसे आता बाद झाले, जास्त दाखवू नको, मला अटॅक कमवले बाबा, तू श्रीमंत झाला, चांगलं झालं तुझं, परदेशात तुझ्या हाताने चांगलं झालं, वा वा तुझं भाग्य आहे. वा, पण पैसे सांभाळून ठेवू नको. हे पैसे गरीबाला दे, हे पैसे धर्मशाळेला दे, हे पैसे यात्रेकरूला दे, हे पैसे अनाथ आश्रमाला दे, हे वृद्धाश्रमाला दे. हे पैसे सांभाळून काय होईल? तो मला म्हटलं, नाही महाराज, अजून 10 रूम बघायचे. 10 रूम बघायचे. मी त्याला म्हटलं, अरे राजा, हे असं चालणार नाही. त्यानं माझं काही ऐकलं नाही. नेमकं झालं असं, थोड्याच दिवसाने नेमकं मोदी सरकार आलं आणि त्यांनी नेमकी नोटबंदीच केली. ही सत्य घटना. 2 रूमचे पैसे जाळून टाकले. त्याचा हिशोब नव्हता ना, काळी लावली त्याला. मला तुम्ही सांगा, त्याचं वीज झालं की नाही? तुम्ही कोणती गोष्ट जास्त सांगाल, नुसते पैसेच नाही. आता महाराज वाजवतात, याचं वाजवणं जर नुसतं यांच्यापाशी ठेवलं का तरी ते कामाचं नाही. हे विद्यार्थ्यांना द्यावं लागतं, नाही तर सप्त्यात वाजवावं लागतं. यांना चाली येतात. पांडुरंग महाराजांनी, भगवान महाराजांच्या चाली नुसतं त्यांच्यापाशी ठेवून चालत नाही. मला चांगलं बोलता येतं, माझ्यापाशी ठेवून चालत नाही. तुम्हाला चांगलं काही करता येतं, ते तुमच्यापाशी नाही, ते दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. देणाराच किंमत आहे जगात. घेणारा भिकारी असतो, मग तो कीर्तनकार का असे ना. ऐका, इंटरनॅशनल का व्हायला भिकारीचीच महाराज. घेणारा भिकारी असतो. घेणाऱ्याचा हात कायम खाली आहे. मला दाखवा एखादा घेणाऱ्याचा हात वर असतो. घेणाऱ्याचा हात पुढे पण घेतो काही, आपण सगळेच घेतो. घेणाऱ्याचा हात पुढे, तुम्ही मला नारळ देता, वरून एक माझा हात खालून असेल महाराज.
उलट तुम्ही देणाऱ्याचा हात वर आहे, म्हणजे देणाऱ्याचं स्थान वर आहे, देणाऱ्याचं स्थान खाली आहे. घेणारा भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो. कायम ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरी दिली म्हणून अजूनही त्या पत्रिकेला माऊलीचा फोटो आहे. ऐका गाथा दिलाय म्हणून ते बघा तुकोबारायांचा फोटो आहे. या सत्याच्या मंडपात तुमच्या आजाचे पंजाचे माझ्या आजाचे खातरबंधूचे फोटो कधीच लागत नाही. शिवाजी महाराजांच्या गळ्यातच हार आहे. इथं दुसरा पुतळा जगात तुम्हाला कुठे सापडायचा नाही. त्याचं कारण का? विठाला त्यांनी दिलेलं आहे. जी माणसं देत असतात त्यांचं नाव होत असतं कायम ध्यानात ठेवा. वयाच्या 23व्या वर्षी त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आहेत. तुमच्याकडे पाहुणे येतात? पाहुणे येतात जरा कमी झाले, कमी झाले, चौदारमध्ये कमी झाले. त्याचं कारण काय झालं? मुली शिक्षणाला लागले आणि मुलंही शिक्षणाला लागली. पूर्वी आहे ना 23व्या वर्षात मुलाचं लग्न व्हायचं. 23-24 नाही झालं, 23व्या वर्षी पोराचं लग्न व्हायचं आणि मुलीचं 8व्या वर्षी होऊन जायचं. आता 35, 38, 40, काही 45 येत नाही. माझ्या गावात जगन्नाथ 1000 पोरं बिना लग्नाची, ट्रक भरून पोरं लग्न बिना लग्नाची होत नाही त्यांच्यामध्ये. होणार पण नाही, जरा अवघडच झालं आता. कारण ते मुली मारल्या ना, त्याचं एकमेव कारण आहे. मुली मारल्या, निसर्ग अवकृपा करायला लागला. जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा पडत नाही आणि जेव्हा लागत नाही तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण झालं का आपलं? हे काळ आपला बदला घेणार ना. तुम्ही तुमच्या काळाचं नुकसान केलं की काळ तुमचा बदला घेईल. 8 दिवसापूर्वी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर मला म्हटले, महाराज रात्रभर जागरण केल्यामुळे तुम्हाला शुगर आहे. डॉक्टर काय म्हटले, तुमचं वय किती? म्हटलं 37 आहे. म्हटलं एवढ्या लवकर शुगर झाली, किती फिरले? म्हटलं 17-18 किलोमीटर झाले. वा, कुठं सगळा महाराष्ट्र फिरलं. म्हटले गावं नाही राहिले, आता डबल गावं यायला लागले. आता गावं राहिले नाही. म्हटले महाराज तुमचा काळ तुम्ही जागरणात घालवला, आता तो काळ तुमचा दाखला घ्या. असं जे काय आता तुम्ही डॉक्टरकडे गेले नाशिकला, तो कानात तुमच्या मंत्र घालतो, छाती तपासतो आणि एकच सांगतो तुम्हाला, भरपूर चाला आणि कमी जेवा. डॉक्टरचा मंत्र काय? कमी जेवा, भरपूर चाला. ऐका, कमी जेवा, भरपूर चाला. याचे पैसे 1000 रुपये, 20,000 रुपये हे सांगायचे. आणि आमच्या तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं, हे काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी पासन, निद्रा बहु भाषण. कितीही वेळेला वाचा, फुकटच आहे. म्हणजे बघा, आपण त्या काळ बदला घेतो आपला. तुम्ही जर मुली मारल्या असतील मग आता लग्न होणार नाही. तुम्ही जर झाडं कापली असतील तर मग मराठवाड्यात पाऊस पडणार नाही. थोडा लक्षात ठेवा, विनंती असेल, काळ तुमचा बदला घेत असतो. उपकार करणारी कोणतीच गोष्ट कधी मारायची नाही. उपकार करणारी कोणतीच गोष्ट कधी तोडायची नाही. निसर्ग अवकृपा करतो. विनंती असेल सगळ्यांना माझी, कीर्तनाद्वारे हे प्रबोधनच आहे. नका गड्या, लक्षात ठेवा, देणारी माणसं फार महत्वाची असतात. दिलं पाहिजे. आपण इथं आहोत. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. माझ्या तरुण मंडळीला ऐका, सगळ्या तरुणांना शिकण्यासारखं आहे. तुम्ही एवढे सुंदर तरुण सप्ताह करता, एका विचाराने इथे येता, तुमचं काम सोडून तुम्ही या सप्ताहात बसलेले आहात. हे अक्रूर महाराजाचं कीर्तन आहे. सगळ्या तरुणांनी ऐका. वयाचं 23 वर्षाचं वय होतं. पाहुणे घरामध्ये आले, पलंगावरती बसले. आईनं त्यांना विचारणा केली, कशासाठी आलात? तुमचा मुलगा लग्नाचा आहे ना, त्याला पाहायला आलो. असं? बरं बघत इकडे हे तुझे पाहुणे तुला पाहायला आले, ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण. आईच्या हातातली 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली, बाजाराकडे निघाले. 50च्या नोटीकडे बघायची, पिशवीकडे बघायची आणि भगतसिंह मनामध्ये म्हणायचे, जर मी या पैशाचा बाजार केला तर हा बाजार घरी जाईल. आई या बाजाराचा स्वयंपाक करेल आणि आलेले पाहुणे जर जेवले, माझं लग्न जमेल. लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्याकडे कसं काय नाशिक?
ऐकावंच लागतं. आम्हाला ऐकलं तर काय वाटतंय भूषण काय. लग्न झालेल्याला बाईचं ऐकावं लागतं. त्याचं कारण रथाचे 2 चाकं असतात, ते मागं पुढे चालत नाही. समान चालले पाहिजे तर संसार होईल. पुन्हा ऐका, भगतसिंहाने विचार केला मला बाईचं नाही ऐकायचं. का? वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं होतं. पंजाबच्या तिथं कधी गेलात तर बघूया. त्या जालियानवाला हत्याकांड मध्ये बेछूट अशा गोळ्या इंग्रजाच्या सुटल्या होत्या. कितीतरी हिंदुस्थानी मातीला पडले होते. लाल झाली होती या देशाची माती. ऐका रे बाबलेश्वरकर, माझ्या तरुणांना ऐका, कोणी दिलंय, कुणाचं नाव आहे, देणारे कसे मोठे असतात. ती लाल माती हातामध्ये घेऊन वयाच्या 10व्या वर्षी त्या पगडीवाल्या शीख समाजातल्या त्या भगतसिंहानं शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल मा. आज तर माझ्यावर लग्नाचा प्रसंग आला, माझी शपथ बाजूला राहील. पिशवी फेकून दिली, 50ची नोट खिशामध्ये घातली, परत घराकडे गेलेच नाही. ते क्रांती सेनेमध्ये गेले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी मोठं काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला. ऐका रे माझ्या दादांनो, आणि त्यांना त्या काळात आपल्याच असणाऱ्या लाहोरच्या, आता ते पाकिस्तानमध्ये आहे, ते पूर्वी आपल्यामध्ये होतं, त्या लाहोरच्या कारागृहात त्यांना जेरबंद केलं. जेलमधली चड्डी, जेलमधली मनार, जेलमधली टोपी त्यांच्या अंगावर आली आणि 25 दिवसानं फाशीची शिक्षा त्यांना झाली. तरुणा बाण पोरगा, लग्नाचा पोरगा फासावर जायचा चित्र आईला दिसलं आणि आई त्यांची भेटायला गेली. कठड्यातला पोरगा पाहिला, लग्नाला पाहुणे पाहायला आलेले दिसले आणि समोर कठड्यात पोरगा दिसला तर हंबरडा खोडून नाही घालायला लागला. रडणाऱ्या आईचा आवाज ओळखला. भगतसिंहानं कठड्यातून हात बाहेर काढले. ऐका रे बाबलेश्वरकर, आपल्या आईचे डोळे पुसले आणि आतून भगतसिंह म्हटले, मा रोना नहीं मा, मा रोना नहीं मा, मा रोना नहीं मा, मा तू तो वीरों की माँ है ना, मा तू तो शूरों की माँ है ना, मा वीरों की माँ कभी रोती नहीं माँ, शूरों की माँ कभी रोती नहीं माँ, मा रोना नहीं माँ, मा रोना नहीं माँ, मा रोना नहीं माँ. आई म्हणत होती, भगत तू कधी कोणाचा बाप झाला नाही, आईचं बापाचं प्रेम करणार नाही. 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळ्याने सांभाळला, तुला फासावर देणार आहे. मला म्हणतो रडू नको. ते भगतसिंह म्हटले, मा याच्यासाठी रडू नको, तू जर रडली ना मा तर ते इंग्रज सरकार म्हणतील ते बघा भगतसिंहाची आई कशी रडते, तुझ्याकडे बोट केलेलं मला सहन होणार नाही मा. मला रडत रडत फासावरती नाही जायचं मा, मला हसत हसत फासावरती जायचंय मा. असं म्हणून आईला वाटेला होता. फाशीचा दिवस उजाडतो पोरांनो, जेलर आणायला जातो, माझ्याकडे बघा. आणि जेलर आणायला जातो ना त्याला भगतसिंह व्यायाम करत असतात, बैठका मारत असतात, सूर्यनमस्कार करत असतात, हो बैठका चालू असतात, व्यायाम करत असतात. तो जेलर डोक्याला हात लावतो. जेलर म्हणतो, हे भगत व्यायाम काय करतो, बैठका काय मारतो, अरे मी तुला न्यायला आलोय. 1 तासानं फासावर जायचं राजा. व्यायाम बॉडीसाठी असतो, बॉडी जगण्यासाठी लागते, व्यायाम करून फायदा काय. त्या भगतसिंहाचं उत्तर घरी घेऊन जा. भगतसिंह म्हणतात, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी, तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचं बरोबर आहे. पण काय झालं म्हटलं जेलर, आमच्या 2-4 दिवसापूर्वी आमची आई आली होती ना, ती आमची आई आहे ना रोज तिच्या मंदिरात त्या देवाची पूजा करते. आणि देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते. आणि आमची माय त्या टोपलीतले सगळे फुलं देवाला वाहत नाही जेलर. मग त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते, न सुकलेलं फुल बाजूला काढते. आणि आमची आई तिच्या देवाच्या पायावर ताजच फुल वाहते. फरक एवढ्याचे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे, आमचा देव भारत माता. आमच्या आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, तर मग आम्ही सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ. आम्ही व्यायाम करून जाणार, आम्ही बैठका मारून जाणार, आम्ही ताज बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी माझे एक मित्र इथे सैनिक बसलेले, हे सगळे माझे मित्रच आहेत, तरुण बाण पोरं. सगळ्या पोरांना सांगतो, वयाच्या 23व्या वर्षी आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. पुढं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारी
लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुराई. ऐकले ना आपण? सरदार काय कुणाची भीती. काय गीत आहे? हो, आपल्याला जाग करणारं गीत आहे. लक्षात ठेवा, भगतसिंहांना दिलंय म्हणून त्यांची कथा आहे, राजाने दिलं म्हणून त्यांना हार आहे. ऐका, ज्यांनी दिलंय माणसं आहेत, जो देत नाही तो राक्षस आहे. दिलं पाहिजे, देण्यासाठी आपला जन्म आहे. महाराज आम्ही पंगत घालतो, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही एवढा चांगला सप्ताह ठेवलाय, एवढा लांबून तुम्हाला बोलवलंय. आमच्या सप्ताहातले कीर्तनकार बघा आम्ही किती खर्च केलाय. महाराज कोण म्हणतं आम्ही देत नाही? नक्की देतो आपण. माणसं नक्की देतात, दरवर्षी देत नाही, कायम देत नाही. माणसं देतात, माणसं उपकार करतात, निरंतर करत नाही. म्हणून गाथ्यामध्ये अभंग नाही. काय सांगू आता माणसाचे उपकार, काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता सूर्याचे उपकार. सूर्यनारायण कमी उपकार करतो का? प्रकाश देतो आपल्याला. तो जर उगवला नाही तर आपण जगू का? तात्या, सूर्याचे किती उपकार आहेत. तुम्हाला हिरवी लाईट बिल भरावं लागतं. वाढीव बिले तुम्हाला सूर्याने कधी तुम्हाला पाठवलं का? मी तुम्हाला लय प्रकाश द्या बिल भरून नाही ना. मग एवढा उपकार आहे. आणि सूर्याचा उपकार निरंतर नाही, तो दिवसा उपकार करतो, रात्री करू शकत नाही. म्हणून गात्यात अभंग नाही. काय सांगू आता सूर्याचे उपकार. हे सगळेचे उपकार सांगतोय ना मी. याच्यात आपले 12 वाजतील, पण पुढे जायचं नाही. आपण आपल्याला पुढे जायचे. ऐका ऐका, हे सगळे उपकार आतापर्यंत जे सांगितले ते सांगता येतात, वाणीत बसतात. ते निरंतर नाहीत, ते काही काळापुरते आहेत. मग निरंतर उपकार कुणाचे आहेत आणि कुणाचे उपकार सांगता येत नाही. अभंगाचं पहिलंच सांगू आता संतांचे उपकार. गाईचा संत आला, गंगेचा संत आला, भगतसिंहाचा संत आला. जेवढे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले ते बोलता आले, कारण ते काही काळाचे आहे. मज निरंतर जागविती निरंतर उपकार फक्त संत का पटवून देतो तुम्हाला. तुम्ही दुपारी ज्ञानेश्वरी वाचा, दुपारी तरी उपकारच करा. सकाळी उठल्यावर वाचा तरी उपकारच करतात. थोडंसं सांगू, झोपताना वाचा तरी उपकार करतात. आंघोळ न करता वाचा तरी उपकारच करतात. कोणत्याही वेळेला वाचा. ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरत्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. कोणी वाचा ना, वाचिले जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. भाव धरोनिया
वाचे ज्ञानेश्वरी. काही गोड चाली येत ना. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. काय होईल महाराज? कृपा करी हरी दयावरी. देव तुमच्यावर कृपा करेल. पण नीट ऐका बरं, कृपा ग्रंथ वाचल्यावर होते, संसारात नाही. संसारातली कृपा होत नाही, परमार्थातली अजिबात म्हणायचं नाही. आमची महाराज पाठात म्हणायची, एक पोरगा गुरुनाम गुरु मामासाहेबांना म्हटलं, मामासाहेब माझ्यावर माऊलीची लई कृपा झाली. काय म्हटलं? मामा माझ्यावर माऊलीची फार कृपा झाली, माझ्याकडे बघा. मामासाहेब म्हटले, अजून आमच्यावर कृपा नाही, काय कृपा झाली? सांगणार काय कृपा झाली? ऐका ऐका. पोरगा म्हटलं, मामासाहेब लय दिवसाचं लग्न जमत नव्हतं, लग्न जुळलं, माऊलीची कृपा झाली. मामासाहेब म्हटलं, ती माऊलीची कृपा नाही झाली, जी मुलगी तुला एवढ्या दिवसानं हा म्हणली तिची कृपा झाली. माऊलीची जर कृपा झाली असती ना तर तू लग्नच केलं नसतं, मला यात गेला असता, तो साधू झाला असता. पुन्हा ऐका, कृपा वेगळी, प्रयत्न आणि प्रारब्ध वेगळे. लक्षात ठेवा, सदैव उपकार करणारे संत असतात, सदैव. या तुम्ही किती वेळा वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, सकाळी वाचा, संत तुमच्यावर उपकार करतात. मी 1999 भाऊ आळंदीला शिकायला गेलो होतो. आमचे विश्वास महाराज आहेत. आणि आळंदीला गेल्यावर त्या काळामध्ये अशी व्यवस्था नव्हती बरं का मुलींनी, माझ्या बहिणींनी ऐका. त्या काळामध्ये आता गॅस आहे, रूम आहे, मेस आहे, तशी व्यवस्था नव्हती. मधुकरी मागून खावं लागायचं. मधुकरी म्हणजे भिक्षा नाही, कुणाच्याही दारात जाऊन नाही मागायची. विश्वास महाराजांचं घर आहे ना, त्यांच्याच घरी मागायची. खासदार साहेबांचं घर आहे ना, त्यांच्याच घरी मागायची. जो रोजचा देणारा आहे त्याच्या घरी मागायचो आम्ही मधुकरी. आणि ती मधुकरी आणली की ती मग माऊलीला प्रसाद दाखवायचा, इंद्रायणीला प्रसाद दाखवायचा. आणि मग आमच्या वाट्याला 2-2, 2.5 भाकरी यायच्या 2 टायमिंग मध्ये. आणि ती मधुकरी मागून आम्ही राहिलो. त्यावेळेला आम्ही सिद्ध बेटामध्ये राहायचो. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी जयराम महाराज भोसले फार कठीण महात्मे होते. अशी एक दिवस प्रदक्षिणा मारताना काय झालं भाऊ, एक आंधळा व्यक्ती, 2ही डोळ्याला आंधळा असा एक व्यक्ती बाबांच्या पाया पडला आणि बाबांना म्हटलं, महाराज मला पोरानं आळंदीला काढून दिलं. काय म्हटलं पोरानं? मला पोरानं आळंदीला काढून दिलं, मी काय करू? काखीमध्ये अशी ज्ञानेश्वरी होती बाबांच्या. ऐका, संत कसा उपकार करतात, ऐका, निरंतर कसा करतात, सदैव कसा करतात, बघा नित्य कसा करतात. ही सत्य घटना आहे. काखेतली ज्ञानेश्वरी काढली जयराम बाबांनी आणि त्या आंधळ्या म्हाताऱ्याच्या हातात दिली आणि त्याला म्हटले, जा माऊलीच्या मंदिरात आजारोक्षाखाली ज्ञानेश्वरी वाच. तो म्हातारा हसायला लागला. म्हटलं, बाबा तुम्हाला दिसत नाही का मी आंधळा आहे, मला वाचता येत नाही, मला लिहिता येत नाही, कसं काय करायचं? बाबा म्हटले, मला माहिती तो आंधळा आहे, माऊलीच्या या ग्रंथावरून फक्त अशी बोट फिरव होतो. ऐका उपकार कसा होतो, संतांचाच उपकार कसा निरंतर आहे. तो म्हातारा वयाच्या 65व्या वर्षी आळंदीला आला होता. ऐका ऐका, 25 वर्ष आळंदीत राहिला. त्याच्यानंतर भरपूर जगला. एकच काम करायचा, सकाळी उठलं की माऊलीच्या ओव्या, दुपारी माऊलीच्या ओव्या, संध्याकाळी ओव्या. वाचता येत नव्हत्या, नुसते असे बोट त्याच्यावरून फिरवायचा. ऐका, चमत्कार असा झाला, 20 वर्षानं चमत्कार असा झाला की त्या आंधळ्या म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. कोणती ओवी विचारा, तो बसल्या बसल्या सांगतो तुम्हाला. 3ऱ्या अध्यायातली, 5व्या अध्यायातली, 15व्या अध्यायातली. का ज्ञान होया ज्ञानासी. तुम्ही कसेही असा, बघा संत तुमच्यावरती कृपा करतात, संत तुमच्यावरती उपकार करतात. खायला म्हणून जरी गेला तरी उपकार करतात, चटई हातरायला गेला तरी उपकार करतात, फुलं टाकायला गेला तरी उपकार करतात, पकवाजाला कणिक जरी आणून दिली तरी उपकार करतात, कीर्तन ऐकायला जरी आलात तुम्ही तरी उपकारच करतात. संत उपकार करतात, तो शब्दामध्ये सांगता येत नाही, म्हणून काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविते. आपल्या महाराष्ट्रातून देवाकडे दिंड्या जातात, आपले सगळे माणसं दिंडीला जातात आणि दिंडीमध्ये भजन असतं बघा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव
श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया तुमच्या भागात आहे ना तुझे मस्त ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया भजन असतं गोड केलं पाहिजे लोकांची मन वळवली पाहिजे असं मस्त गायलं पाहिजे भजन करत दिंडी चालली होती आणि ती दिंडी आहे ना एका गावाला मुक्कामी राहिली तिचं नाव मंगलवेढा आणि त्या मंगलवेढ्यामध्ये रात्रीचं भावकीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये एक मुलगी येऊन बसली होती त्या पोरीचं नाव कानोपात्रा होतं 16.5 वर्षाची मुलगी होती फार सुंदर होती दिसायला तुम्ही ऐकलं असेल बघा एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आली नामदेव पायरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी ऐकलं जुनं काय व्हायचं आमच्या विचारातून निघायचं हे जुने जे गाणे होते कविता होत्या गीतं होते ते आमच्या संप्रदायातून निघायचे शिक्षक कीर्तन ऐकायला यायचा आणि मग तो ऐकायचा लेकोराचे हित जाणे माऊलीची चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी नप्रती मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देव विसर्या पुला जवळी घेता शिन गेला आईच्या अभंग ऐकायचा तो भाऊ आईच्या अभंग ऐकून मास्तरच्या मनामध्ये कविता तयार व्हायची बुवा आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार असोनी माझा स्वभाव व्यर्थ परिणी लाडके तुझे अपत्य देऊनी थोर मला संस्कार आई ग थोर तुझे उपकार आईची कविता तयार करायचं मास्तर इथं ऐकायचं तो कीर्तनात ओ बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली पुरवंडी वारवणी एकाएकी केला निराशेचा धनी अभंग अभंग ऐकला की कवीचं हृदय म्हणायचं त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली अशा कविता तयार व्हायच्या आता अशा कविता राहिल्या आता अशी गाणी राहिली भंगार काळ आला कुडूर काळ आला कुणी आणला वेळ लागत नाही काही राहिली नाही बोलू पूर्वीच्या काळामध्ये आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी ही लगबग भरोनी झाली तो परत फिरे तो तुमचा शरारा कसा पुरात ऋतूनी बसला शर आला तो धावून आला काळ विहळला श्रावण बाळ कविता असेल मास्तर रडायचा व शिकवता मास्तर रडायचा आणि पोरगा रडायचा आता अशा कविता राहायच्या माझा पोरगा 8वीला शाळेत सहज त्याला एक दिवस विचारलं काय मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का हो मन बरोबर त्याला सुरू केलं जाणे शुगर म्हणलं अरे आपण मराठी माणसं आहे मराठी कविता आली पाहिजे ऐका विश्वास बाबा खासदार साहेब जगन तात्या मृदंगाचार्य गायनाचार्य ऐका
पोरग कविता म्हटलं मराठी येते म्हटलं मला म्हणबर म्हटलं मराठी कविता पोरग म्हणणार. आमची आई सोफ्यावर, बायको सोफ्यावर, भाऊ सोफ्यावर, माझी बायको मी सोफ्यावर, आणि एवढ्या आमच्या सगळ्यात पोरग कविता म्हणलं. माझ्याकडे बघा पोरांनी कविता सुरू केली. लक्ष असू द्या मराठीच म्हणलं, पण आताच्या काळात मी म्हटलं पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मी, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं म्हणल्यावर मला तर नाही झालं. 12 गावचं पाणी पिणारा खालून कोरस केला त्या लेकर कोण्या भूताची कविता हे असलं ऐकत असतात का? चांगलं ऐका. आकाशी झेप गेले पाखरा सोनी सोन्याचा पिंजरा. म्हणून ऐकू चांगला ऐका, फार गोड आहे महाराज. फिरत्या चाका वरती देसी मातीला विठ्ठला तू वेळा कुंभा. किती गोड आहे ना. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगा तू वेळा. ऐका ना, कोण म्हणता ऐकू नका, पण जुना ऐका, फार सुंदर आहे. ऐका ऐका. ती कानोपात्रा नावाची पोरगी कीर्तनाला बसली होती. कीर्तनकार कीर्तन सांगत होता की विश्वाचा मालक फार सुंदर आहे, देव किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा किती गोड आहे. रवी शशिकला लोकलीला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. इतका छान आहे बुवा. सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया. तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर आवडी निरांतर हेची घा. किती सुंदर आहे. मृग मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनू नंदाचा. हे लगट असे 100 चाली म्हणू शकतो. आपल्या वेळ साली लवकर चालली नाही. ऐका ऐका, नाही गोड चाली बघा. राजा भोगी मान बुडवली इतक्या गोड चाली बघा. नुसत्या चाली म्हणलं तरी तुम्ही बघता व्हाल त्याच्या इतक्या गोड चाली आहे. फार सुंदर. आमचा देशच तसा होता ना. आमचा देश अनंत चाली गुणाचा आहे, अनंत संस्कृतीचा आहे. नागपंचमी आली की सण आहे, रक्षाबंधन आले की सण आहे, गणपती बाप्पा आले की सण आहे. काय आमचा देश महाराज. आमच्या देशासारखा देश नाही. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश. फार सुंदर देश आहे. लक्षात ठेवा. विविध कलागुणांनी नटलेला आहे. चला याच्यासाठी सांगतो. एवढं सुंदर वर्णन चालू होतं. त्याच्यात काय झालं होतं. पोरगीची कीर्तन ऐकत होती का 16.5 वर्षाची. ती फार सुंदर होती. किती सुंदर होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला कमळ उडलाय. पान जर खाल्लं तिच्या घशातून गळ्यातून दिसायचं. आपल्यासारखी आपली लय भारी का आधी तर चांगली डांबरी बेंक आपली, काळी बेंबरी आपली लय भारी बोलले असली इतकी छान. सुकलेलं कमळ तिच्या हातानं उमलावं अशी तिची त्वचा होती महाराज. दुर्भाग्य असं होतं. ऐका, आई माहिती होती, बाप नव्हतं. वेश्याची मुलगी होती, वेश्याची. बापच माहिती नव्हता. पोरगी कीर्तन ऐकत होते. गर्व झाला होता. माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. एक वाक्य आणखीन सांगतो. दिसण्याचा कधी गर्व करू नका, कारण दिसणं फक्त काही काळ आहे. काल जसे आपण होतो तसे आज नाही. आज जसे आहोत तसे उद्या राहत नाही. म्हणून फॅरन लवली लावू ना. लावता तुम्ही फॅरन लवली नाही.
पुढच्या पुढे म्हणलं नाही, तुम्ही मागच्या नाही, त्याच्या मागच्या नाही, चांगलं गाव माझीच बायको लावते, कारण ते गोर 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 फॅरन लवली. तुम्हाला एक वाक्य सांगू, फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचं शेंबूड. तुम्हाला ज्यांनी लावली ती शी शी शी, खरंच गाईची चरबी आहे त्याच्यात लावत. आणि फॅरन लवली लावून अजून कोणी गोरं झालं नाही. मी खरंच सांगतो तुम्हाला 100% फॅरन लवली लावणारा कधीच गोरा होत नाही. तुम्हाला गोरच व्हायचं असेल, नाशिक रोडला जा, 2 किलो काजू 2 किलो बदाम घेऊन या. आमुष्या पोटी छटाक बदाम छटाक काजू रोज खा, तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणते बाबा काजू लय महागे, बदाम लय महागे. काजू बदाम स्वस्त आहे, फॅरन लवली 140 रुपयाला 30 ग्राम आहे. 4000 रुपये किलो आहे महाराज. 3500 पुढे 3500 रुपये किलोची फॅरन लवली लावून अजून कोणी गोरं झालं नाही. उलट काजू बदाम खाणारे गोरे होऊ शकतात. विनंती असेल, ऐका ऐका, तुम्ही कितीही सुंदर मेकअप केला, कितीही नटला, तर एकच तुमच्या जीवनातलं अंतिम सत्य की आपलं हे सौंदर्य जाणार. उलट जोपर्यंत तुम्ही सौंदर्यवान आहात तोपर्यंत तुम्ही देवासाठी नटा, तुम्ही धर्मासाठी नटा, तुम्ही संस्कृतीसाठी नटा, तरुणांनी देशासाठी नटा. नटलं पाहिजे, कोण म्हणतं नटू नये? नक्कीच मुलींनी नटलं पाहिजे, नक्कीच चांगलं राहिलं पाहिजे, भारीतले कपडे राहिले पाहिजे. पण देवाकडे येताना सुद्धा असले पाहिजे, देशाकडे येताना पण असले पाहिजे, गावचा विकास करताना सुद्धा असले पाहिजे. लक्षात ठेवा रे, नुसतं संसारासाठी नटू नका, देवासाठी सुद्धा नका. त्यांची सगळी पोरं आहेत नाही बाबलेश्वरची, ही सगळी पोरं बघा खिशाला त्यांनी बिल्ले लावले. आमचा बाबलेश्वरचा सप्ताह म्हणजे आमचा नाही, तो आमच्या गावाचा आहे, तो आमच्या तरुणांचा आहे, तो आमच्या ज्येष्ठाचा आहे. तुम्ही नटला म्हणून एवढा गोड सप्ताह चालू आहे, म्हणून एवढं सुंदर सौंदर्य आहे. लक्षात ठेवा. पुन्हा विनंती करतो, तिला वाटलं बाई मी इतकी सुंदर आहे आणि हा कीर्तनकार म्हणतो विश्वाचा मालक सुंदर आहे, पाहायला गेलं पाहिजे ना. मनामध्ये उत्सुकता लागली तिच्या. माझ्याकडे बघा, आणि 16.5 वर्षाची पोरगी देवाला पाहायला निघेल. ऐका बघा आता जरा ऐका. कीर्तन ऐकलं होतं संतांचं, माऊलीचं कीर्तन, नामदेवरायचं कीर्तन ऐकलं, ज्ञानोबांच्या चाली ऐकल्या आणि पोरगी ऐकून निघाली. मंदिरात केली, देवाला पाहिलं भाऊतीनं, तर देव तिला काळा दिसला. आपल्यालाही काळा दिसतो, कारण काळाची ठाईचाची काळा अनादी बहु काळा. ते म्हणले बाई काय कीर्तनकार सांगत होता, गोजीरवाणा सुंदरन राजसी कुमारन काय तर चाली, हा देव तर काळा आहे. म्हणून ती देवाच्या पाया नाही पडली बरं का. देवाच्या पायाला तिचे बोट आहे ना, बोट माझ्याकडे बघा, असं आल्हाद मांडलं तिनं देवाच्या पायाला. परिणाम असा झाला, आमचा देव इतका सुंदर झाला, तिचा गर्व जाण्यासाठी तिनं जसं देवाच्या पायावरती बोट मांडलं, बोट मांडल्याबरोबर देवाच्या पायाला त्या कानोपात्रेच्या बोटाने खड्डा झाला. माझ्या बोटाने. आणि मग त्या पोरीनं काय केलं, पायामध्ये उंदरं बांधले, गाळ्यात घेतलं, हातामध्ये चिपऱ्या घेतल्या आणि नाचून भजन करायला लागलं. सारखं नाचायची, सारखं म्हणायची, रोज नाचायची, जशी तुमची मीराबाई नाचत होती. ऐसी लागी लगन. हा गरज मार एक ताल ऐसी लागी लगन. हा ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली 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 हरी गाने लगी, महलों में बनी बन के जोगन चली, महलों में बनी बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन लागी la
पायामध्ये घुंगरं बांधले. ऐका पोरींनो, ऐका माझ्या भावांनो, नाचायला लागली पोरगी, तिचं नाचणं तिचं दिसणं लोकांना आवडायला लागलं. लोक तिला पाहायला यायची. काय मुलगी भजन करते, काय मुलगी गाते, काय आवाज आहे, काय भजन आहे. लोक मंत्रमुग्ध व्हायची. आणि तिच्यावर एका राजाची नजर पडली. त्या राजाचं नाव बिदरचा बादशाह. त्यानं आदेश काढला, ही पोरगी इथं नाचून काय फायदा, आपल्या दरबारात तिला नाचायला घेऊन या. ऐका, पोरीनं ऐकलं होतं संतांचं कीर्तन, विश्वास होता संतांच्या शब्दावर. पोरगी पुढे पळाली, पकडणारी मागे देवाच्या पायापर्यंत आली. माझ्याकडे बघा, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं आणि आपला प्राणच देवाला लोटण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न झाला. कोणाची मुलगी आहे? होती वेश्येची मुलगी. हे ब्राह्मण देवाची मातेवाला म्हणतात करा, एक ब्राह्मण देवा म्हटलेल्या मंदिराच्या बाहेर फेकून जा, एक ब्राह्मण देवा म्हटल्याची माती स्मशानात करा, एक ब्राह्मण म्हटलं असं काही करू नका. देवाच्या पायावर जीव दिला. मंदिरात प्रेत ठेवा, तिच्या शेजारी मी झोपतो, देव जे सांगेल ते करतो. ऐका, संतांचा उपकार सांगायचा मला कसा निरंतर करतात. शेजारी ते ब्राह्मण देवा झोपले, अलीकडे ती कानोपात्रा प्रेत तिचं. रात्री 1 वाजता भाऊ आश्चर्य झालं. विटेवरच्या मालकानं झोपलेल्या देव बाप्पाला आवाज दिला, हे अनंता, हे अनंता, हे अनंता, पाहे पा कानपात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर या प्रयाती समद्भावं यास्ति नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिला. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताने पोरीची माती करा आणि इथं तिची समाधी बांधा. उजव्या हाताला माती केली, जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. ऐका, ते झाड साखल दंडानं आजही 750 वर्षापासून पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेला आहे. तर तात्या जाऊ द्या, खासदार साहेब जाऊ द्या, ठाकूर महाराज जाऊ द्या, विश्वास बाबा जाऊ द्या, धीरज महाराज जाऊ द्या, पांडुरंग महाराज जाऊ द्या, भगवान महाराज जाऊ द्या, पांडुरंग महाराज जाऊ द्या, निवृत्ती महाराज जाऊ द्या, तुमच्यातला नाशिक मधला एखादा श्रीमंत गरीब कोणी जाऊ द्या, मंदिरात गेलं की त्याचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. तुकोबाराय पहिल्यांदा वारीला गेले आणि त्या झाडाला सालिंगन दिलं आणि विचारलं, कानोबाई तुझी समाधी इथं कशी? त्या झाडाला आलिंगन दिल्यावर त्या झाडातून टप 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 पाणी पडलं आणि त्या झाडाने सांगितलं, तुकोबाराया मी झाड नाही, मी कानोपात्र आहे, इथं माझी समाधी आहे, देवाने मला इथं जागा दिलेली आहे. कशी दिली ग तुला जागा? आता घडलेली सगळी कथा सांगितली आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि अश्रू आल्याबरोबर ती कानोपात्रा म्हटली, महाराज देवाच्या पायावर मस्तक ठेवलं म्हणून नाही जागा मिळत. मग मी गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये संत सगळे उभे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी मला सांगितलं, बाई तो कोणत्या कुळातली आणि कोणत्या कुळातली कोणत्या धर्मातली नव्हते, फक्त पांडुरंगाच्या मंदिरात जा आणि तुझं मस्तक देवाच्या पायावरती ठेव, शेवटच्या श्वासापर्यंत मंदिर सोडू नको. कोणी सांगितलं? मला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि माऊलीनं सांगितल्यामुळंच मी इथपर्यंत आले, नाही तर मी आले नसते, माझा उद्धार झाला नसता. आज माझं जीवन मंदिरात आहे त्याचं कारण धन्य कानोपात्राची झाली भाग्याची, का भेटी झाली ज्ञानदेवाची, म्हणून या भेटी झाली हो भेटी झाली ज्ञानदेवाची, म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथ राया, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबाराय, नामदेवराय या सगळ्या संतांनी मला सांगितलं, पोरी कोणत्या कुळातले असण्यापेक्षा हातामध्ये चिपल्या घे आणि भजन करत मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि माझा उद्धार झाला. काय सांगू आता
वेश्याची मुलगी ना मी, बाप नाही माहिती मला. आणि मी संत विचारात आले, मला देवाच्या मंदिरात जागा मिळवून दिली. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. खासदार साहेब आहे आमच्या मराठवाड्यात. जर साहेब आपण कधी आलात तर आमच्या मराठवाड्यात दुष्काळ आहे, पण मराठवाड्याला लई संत जन्माला आहे. तेवढं जरा बरं आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही भागात जा, तुम्हाला 2-4 तरी कीर्तनकार मराठवाड्यात दिसतात. त्याचं कारण काय आहे, आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळेच आळंदी. त्याचं कारण तेवढंच, घरी कामच नाही काही, बसून खाण्यापेक्षा तिथं धाकून घरचे. मला काढूनच दिलेलं आहे, 70% तर काढून दिलेले पोरं. त्याच्यात मला काढून दिलेलं आहे 1998 काढून. विश्वास माझा विचार, काढून दिलेलेच तयार होतात बरं. पुन्हा ऐका, मग काढून जा तिकडे आनंदीला राहा, काही गावाकडे काम नाही तुझं, लक्षात ठेवा. म्हणून ते तिकडे शिकायला जातात, तयार होतात, गायक होतात, वादक होतात, कीर्तनकार होतात. लोकांना त्यांची भाषा आवडते, अभ्यास आवडतो, मांडणी आवडते. मग बघा मग कशासाठी ते आमच्याकडे मराठवाडा म्हणजे ती संतांची भूमी, ज्ञानोबांची जन्मभूमी, आपेगाव, नाथ महाराजांची भूमी, पैठण, सगळे संत तिकडे जन्माला आले. जवळजवळ गड सगळे आमच्याकडेच. त्यामुळे महाराजांना माहीत. मग कशासाठी सांगतो तर ते पैठण नावाचं गाव आहे नाथ महाराजांचं. त्या पैठणच्या पलीकडून एक कावसान नावाचं गाव आहे. आणि त्या कावसांमध्ये एक अत्यंत गरीब आई राहत होती. त्याला एक मुलगा होता आणि ती आपली पोराचा सांभाळ करायची. झालं असं, एक दिवस शिमगा जवळ आला. शिमगा म्हणजे माहिती का नाही? मला वाटलं गुगललाच म्हणावं लागतं. जुनं काही राहिलं ना. सकाळी मी एका कीर्तन काल्याच्या कीर्तनात म्हटलं, पूर्वीच्या महिला आपल्यावर गाणे म्हणायच्या, गायचे. खाली काही पोरी बसलेल्या होत्या. ते म्हटलं जातं काय म्हणलं नाही, म्हटलं गुगलला म्हणते चित्रामध्ये ओखळ चित्रामध्ये. आता ते राहिलं नाही, जुन्या काळ बदलून गेला. पूर्वी तसं नसायचं बरं काय. आणि मग जुन्या काळात होळीला शिमगा म्हणायची. आणि तो शिमगा म्हणजे त्या शिमग्याच्या दिवशी आपल्याला पुरणाची पोळी करतात. पुरण बाजून असतात, हुशार सायन्सच्या युगात ऐका पुरण आतून असतं. त्याची पुरणाची पोळी आता रोजच होते, त्यामुळे त्याची किंमत नाही राहिली. पण त्या काळात राजाभाऊ, त्या काळात खासदार साहेब फक्त ती शिमग्याला मिळायची, पाडव्याला मिळायची, दिवाळीला मिळायची. आम्हाला तर भेटतच नव्हती. मी तर 10 वर्ष माहितीच नाही, कारण ती माहितीच नव्हतं. महाराज मधुकरी मिळत नसायची. त्या आईनं काय केलं, गरीब बिचारी आई, नवरा लवकर गेलेला आणि आपल्या लेकराला नागा मोराची डाळ आणून शिमग्याच्या दिवशी पुरणाची पोळी केली आणि त्या पोराला खायला दिली. त्या पोरानं कधी पुरणाची पोळी खाल्ली नव्हती. तात्या एवढी आवडली त्याला, त्यानं ती पुरणपोळी खाल्ली. नाही म्हटलं आई काय म्हणतात ग यार. आई म्हटली पुरणाची पोळी किती ग छान आहे, किती ग मस्त आहे, किती ग टेस्टेड आहे, अशी रोज का नाही करत का आपल्याला. म्हटलं आई म्हटली अरे राजा एकच दिवस करायची तर माझी एक आठवडा गेला बाबा. काय बाबा आपला आजची मुलं गपची. दुसरा दिवस उजाडला, सकाळी पूर्ण नाटकाला आई 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 काल जशी पुरणाची पोळी करते तशी दे ना मला. आईला दया आली, मैत्रीकडे गेली, सखूबाई ठुकूबाई मैत्रीकडे गेली, डाळ आणली, पुन्हा शिजवली, पुन्हा पुरणाचं केलं बसला राळा, पुन्हा आपल्या करून दिली. संध्याकाळ झाली, पोराला पुन्हा आई 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 म्हटली काय पूर्णाची मार खाशी. म्हटली गप्राय नाही नाही आई पाहिजे. संध्याकाळी पण दिली बुवा. आता 2 दिवस आईनं दिली, पण आता 3ऱ्या दिवशी सर परिस्थितीच नाही होती. कुठून देणार हो म्हणून, परिस्थितीच नाही होती. काय करणार हो, रडायला लागली होती. पोरगापासून मस्त आपलं बेसन भाकर खात होता. एकच पदार्थ माहित होता, पण त्याला बेसन भाकर बेसन भाकर बेसन भाकर बेसन बदललं तर भाकर बेसन काढला. हे पुऱ्या कळून नाही एवढंच तो खायचा आणि त्याला ती पुरणपोळी मिळाली. एवढी आवडली आणि ते 4 दिवस त्याने पुरणाची पोळी खाल्ली. माहेर राहायला लागली, बाई काय सुचलं म्हणली, मला करून दिली. आता कसं करायचं. सवड एक ग्रस्त चालली होती. ग्रस्त म्हटले काय झालं आई रडायला. त्याने म्हटलं पोराला पुरणाची पोळी करून दिली सणाला. आणि तेव्हापासून पोरगा हातच लावून बसलाय. सकाळी पुरणाची पोळी मागतो, दुपारी मागतो, संध्याकाळी मागतो. कसं करू आता. ते ग्रस्त म्हटले तुमच्या पोराला पुरणाची पोळी आवडते होय. म्हटलं एक काम करा, म्हटले त्याची पिशवी भरा, गंगेमध्ये नावे बसा, पलीकडच्या काठाला जा. पलीकडच्या काठाला पैठण नावाचं गाव, तिथं नाथ महाराजांचा वाडा, ते देतील तुमच्या पोराला पुरणाची पोळी. हा बाईला पडलं. आपले पाहुणे गावात लगेच पिशवी घेऊनच तिथं पोहोचली. नाथ महाराजांना वाटलं पोरगा शिकायला जायला, विश्वास मागायला शिकायला झाला. आपण आला पिठ्या घेऊन गेलो. महाराजांना वाटलं पोरगा शिकायला झाला. या 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 म्हटलं
वा, आमच्या संस्थेचे काही नियम असतात. काय नियम आहेत म्हटले? पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण, 5 ते 6 हरिपाठ, 8 ते 10 कीर्तन, 11 ते 4 जागर. एवढे नियम सांगितल्यावर पोरगं म्हटलं चल आई घरी. पोरगं आणलं कशासाठी होतं? म्हटले धीरज महाराजासारखा धातून धारा नाही, निवृत्ती महाराजासारखा कीर्तनकर्ता नाही, भगवान महाराज पांडुरंग महाराजासारख्या चाली म्हणाल नाही, विश्वास महाराजासारखं यात्रा आणि कीर्तन नाही, आकुर महाराजासारखा कीर्तन केसरी भागवताचार्य रामानुज. पोरगा तयार नाही करायचा. मग पोरगा आणला कशाला? म्हटले पोरगा माझा रोजच पूर्णाची पोळी मागतो, माझी परिस्थिती नाही, तुम्ही देऊ शकता असं कळलं म्हणून आणला. अरे बाबरेश्वर, पोरगा ठेवायचा कशाला? मला कळते माझी भाषा. पूर्णाची पोळी, चपाती नाही, चपाती नाही, बाजरीची ज्वारीची भाकरी नाही, मग पूर्णाची पोळी स्पेशल खायला ठेवायचं. ठेवला नाथ महाराज, आमदार खासदार साहेब, पोरगा ठेवला, मागणी बोलली. नाथ महाराज देवाच्या नैवेद्याला गावरान तुपाच्या 2 पूर्णाच्या पोळ्या करायच्या. आता ते ताट त्याच्याकडे दिलं, त्यानं मंदिरात जायचं, नैवेद्य दाखवायचा, मंदिराची बी साईड, मागची साईड गाठायची, पोळी खाऊन टाकायची. एकच काम केलं, खाया सोया म्हणजे झोप्या, खाया झोप्या, खाया झोप्या, सोया म्हणजे झोप्या, खाया झोप्या, खाया झोप्या. त्याला त्यांच्यासारखा क्रिकेटचा काम घातून धारा, सरगमन सा निंद काय संस्कृत नाभ्यासन मोबिरे नाभरे कीर्तन डोक्यातच नाही. खाया 6 महिने पूर्णाची पोळी खाल्ली आणि 6 महिन्यात त्याची आई भेटायला आली. आईच्या अंगाला लागून पोरगा गेला, पण आईला ओळखून 6 महिने गावाला ऐका ऐका हो. मग 6 महिन्यांनी नाथ महाराज भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ लिहित होते. ऐका ऐका. आणि लोकांना महाराज म्हटले आता येणाऱ्या षष्टीला मी जाणार आहे, माझं जवळ आलं जाणे. लोक म्हटले बाबा तुम्ही जाणार आहे, पण हे रामायण राहिलं नाही, याचा काळ राहिला नाही, हे शेवटचं काळ पूर्ण करणं हे. नाथ महाराज म्हटले काळजी करू नका, रामायण लिहिणारे एक पोरगा मी तयार करा. बरेच पोरं तयार होते, पुढे बसले, उपनिषद पाठ होते, ब्रह्मसूत्र पाठ होते, वेदांत पाठ होता. ते म्हटलं आपण सोडून कोण राह, आपण अभ्यास केला राह, रात्र दिवस आपण घासले राह, आपलाच नंबर लागणार राह. सगळे जण तसे पाहायला लागले, आपलाच नंबर, आपलाच नंबर, आपलाच नंबर. आणि तेवढ्यात नाथ महाराजांनी हाक मारली, खायला झोपे. ऐका त्याचं नाव ऐका, हे गावबा, हे गावबा. परत चालू होते पुढे पूर्णाची पोळी. आता नाही पूर्णाची पोळी, आता या व्यासपीठावर बसायचं आणि इथून पुढचं रामायण. अरे बाबा, कुणी सांगायचं? तक्का किक्की नाही, ABCD जेवढी बॉल बिल काही नाही. खायन झोप्या असा पोरगा गादीवर बसवला. ऐका, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. आणि तिथून पुढचं रामायण गावबा महाराजांनी लिहिलेलं आहे. ऐका, अजूनही रामायणात गावबा महाराजांचं नाव नाही, त्याला एकच शब्द आहे, एक नाथी भावार्थ रामायण. त्याच्यात गावबाचं नाव नाही. जसं नाथ महाराजांनी लिहिलंय तसंच त्यांनी लिहिलंय, बदल काहीच नाही. पोळी खाण्याच्या निमित्तानं आला तर रामायणाचा लेखक केला. काय सांगू
वाढदिवसाच्या निमित्ताने येऊन द्या उपकार करतात. ऐका रे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोर मांडलाय, राजांना हार घालून कीर्तनाची व्यवस्था आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सप्ताह त्याची सुरुवात झालेली आहे, कारण एकमेव राजा आहे. या सगळ्यावर उपकार केला आपल्यावर त्यांनी. तानाजी काय, येसाजी काय, कुणबी काय, मराठा काय, माळी काय, धनगर काय, ब्राह्मण काय, मातंग काय, महार काय, सगळ्या समाजाला एकत्रित आणलं या राजाने. देशातला एकमेव राजा हा. हो राजा भाऊ खासदार इथं बसलेले, तुम्हाला एवढ्या लोकांना सांगतो मी, एकमेव हा राजा आहे, याची बराबरी नाही. हा जो राजा आहे ना, हा पुन्हा नाही. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, पलीकडून आवाज आला राज, उडवायची राज, उडवायची राज. त्याच्या पलीकडून आवाज आला राज. शरी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया. त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचं मरण तुमच्यासाठी, इथून पुढचं जगणं तुमच्यासाठी. बरोबर 400 मावळे तयार झाले. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका रायरेश्वराच्या मंदिरात आज श्रावण सोमवार आहे. भगवान शंकराच्या पुढे पुढे उभी राहिली. ऐका, हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला, आणि तरुणांनो, तुमच्या सारखीच महाबळेश्वरच्या विकासासाठी तल्लीन झालेली पुढं, सप्ताहासाठी एकत्रित आलेली मुलं. ऐका रे, हातातला बेलभंडार, हातातला गुलाल भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो आमचे काळकरी इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानात का म्हटले नाही? मागचे काही डबल भूक लागली, सरांच्या घरची भाकर बिकर एवढ्या जोरात म्हटलं. माझी एक विनंती आहे तुम्हाला, इतका सुंदर सप्ताह, 10 मिनिटं राहिले, 1 मिनिट सुद्धा मी 10च्या पुढे जाणार नाही. इतका सुंदर सप्ताह, कधी कीर्तन रंगलं कळालं नाही.